हॅलो हॅलो शिंदे माणसे ही नसतेच्या पाठीमागे यावे. शिंदे माणसे ही नदीचं प्रमाणपत्र घेऊन जावे. हॅलो मी आहे पृथ्वी. 15,000 वर्षापूर्वी माझा जन्म झाला. माझ्यानंतर एक पेशीय जलचरणी प्रोटोझोआपासून इतर जीवसृष्टी निर्माण झाली. होमो सेपियन या माकडाच्या प्रजातीपासून आपल्या सर्वांची उत्पत्ती झाली. हे आकाश, सूर्य, चंद्र, तारे, हवा, पाणी, वीज आहे. त्या दिवसाची मी साक्षीदार आहे. मला कोणी अल्लाह, कोणी देव, कोणी वाहेगुरु म्हणतात. आणि माझे राहायचे घर हे निसर्गाच्या सानिध्यात आहे. कोणी मला स्वर्ग तर कोणी मला जन्नत म्हणतात. परंतु आपण सर्व एकाच आई वडिलांच्या व पृथ्वीच्या निसर्गाच्या सानिध्यात वाढतो आहोत. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि.
मी त्यांना बऱ्याच वर्षापासून मूर्ख म्हणतोय. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. त्यासाठी तर त्यांना मूर्ख व जातीची धर्माची आपुची गोळी द्यावी लागते. मी पण समाज प्रकरणातून आता का बाई मला लाज वाटते. ही जमीन माझी, हा डोंगर माझे, या नद्या माझ्या, आमदार माझे, खासदार माझे, पोलीस कंट्रोल माझे, न्यायालय कंट्रोल माझे, आणि या लोकांचे काय स्वर्ग आणि जन्नत, आणि या लोकांचे काय स्वर्ग आणि जन्नत.
हसा हसा माझ्यावर हसायला प्रत्येक जण बायकोचे बोलणे खातोय की नाही सांगा सांगा. बोलणे नाही बेल्ला खातोय बेल्ला. तुम्ही खाता की नाही? हो खाता ना. हो आवाज कसा नाही खाता का नाही? हो बरं बरं. आणि नाही का काय सांगा आम्ही भूत पण आम्ही अस्तित्वातच नाहीत व आम्ही नाही का अस्तित्वात. बंगल्यामध्ये गाडीमध्ये आमच्या नावाने लिंबू मिरची टाकतात आणि पायात काळा दोरा बी घालतात आणि पोरी पायात काळा दोरा घालतात आणि पुन्हा म्हणतात की नाही का भूत आमच्या भागा लागतात. पण असं काहीच नसतंय बरं. जरा म्हणलं तर आम्ही अस्तित्वातच नाहीत व. हा हा नमस्कार. اي والله ها زبا فوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب يا नमस्कार. الحبيب नमस्कार. आज मी आपल्या समोर अंधश्रद्धा समितीची प्रमुख बोलत आहे. अरे अरे काय झालंय कमान रडताय तुम्ही? आज आमच्या नावाने या बऱ्याच लोकांनी धोरण सुरू केले. तुमच्या नावानं असं का करता बरं? आम्हाला मिळाला पैसा जातो कुठे? आमच्यापर्यंत तर काहीच पोहोचत नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल.
तुमच्या नावाने पूजा व्रत वैकल्य जप भोंदगीपासून दूर राहा. दुसऱ्याचे शोषण करू नका. दुसऱ्याच्या कामाने चाललेले पैसे हे राजकीय पुढारी लोकच आपले घर भरत आहेत आणि राजकीय पुढारी लोकांचे लेकरं कसे विदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांची लेकरं तिथे 4 व्हीलर 2 व्हीलर अशा गाड्या चालवत आहेत आणि आपली लेकरे कुणी ऑटो चालवित आहे तर कुणी ट्रक चालवित आहे. कुणी त्या टपरीवर पान खात आहे तर कुणी त्या टपरीवर पुड्या खात आहे आणि कुणी ते नेत्याच्या मागे हे झेंडा घेत आणि कुणी त्या नेत्याच्या मागे ते झेंडा घेत. आणि तुम्हाला जाती धर्माच्या नावाखाली लुटून लुटून तुमच्या मुलांच्या शाळा सुद्धा बंद करत आहेत. ट्रिंग 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 ट्रिंग. हा हॅलो इन्स्पेक्टर बोलतो आहे. हॅलो पोलीस स्टेशन. तू याची गॅस घ्यायची नाही तर तुला व तुझ्या परिवाराला सगळी सिस्टीम माझ्या हातामध्ये आहे. नेता तू काय समजले आहेस? मी माझ्या अभ्यासाने सातत्याने अधिकारी झालो आहे, तुझा नोकर नाही. तुम्ही 5 वर्षांसाठी आहात आणि मी मरणाला भीत नाही. मला माहित आहे काय करायचं ते. हे पण यावर काहीतरी विचार करावा लागेल. अब हमारा धर्म खतरे में है. हमारा धर्म खतरे में है. हा पहिलं तर मित्रांनो आपल्याला थोड्याशा पैशाच्या आमुषापोटी आपल्याकडून मतदान करून दिशाभूल करून मग अशी परिस्थिती निर्माण होते. परत आपल्याला देश अशा लोकांपासून मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धेतून दूर असे व्यवसाय सुरू करावे लागतील. बोला भारत बोला भारत माता की जय. बोला भारत माता की जय. स्वदेशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. इन्स्पेक्टर साहेब अहो पकडा या नेत्याला आणि त्या पांघरून ओढलेल्या साधू गुरूंना बिचाऱ्या भूतांवर अन्याय अत्याचार करतात. पकडा यांना गिरफ्तार करा. हो हो पकडा पकडा. माझ्यासारखे लोक तुम्ही ओळखा. माझ्यासारखे लोक तुमची फसवणूक करतात. त्या लोकांचे तुम्ही ऐकू नका. असे लोक तुमच्या परिसरात आहेत. अशा लोकांचे ऐकू नका. आम्ही भूत आहोत हे नेते लोक आमच्या नावाने नाही का असे धूर्त पिळावर प्यारले का. आणि खरं म्हणलं ना आम्ही अस्तित्वात नाही. तुम्ही आम्हाला भेट जाऊ नका. अंगात हे खरं नसतं, अंगात आणलं जातं. अंगात ही एक मानसिक बिमारी आहे. अंगात करणं ढोंग असतं. मी कधी कुठे राहत नाही. माझी भीती तुम्हाला दाखवली जाते. मी अत्याचारित पीडित असते. मला राहायला तुम्ही लोक जागा देत नाही म्हणून मी इकडे तिकडे भटकत असते आणि त्यालाच तुम्ही हाडळ म्हणून घेता. यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन अशा नेत्यांना घाबरू नका. त्यांचा मुकाबला करा. एकमेकांना मदत करा. मानवांची सेवा करा. अंधश्रद्धेतून दूर या. संविधान व भारतीय न्यायसंहिता यांचे प्रत्येकाच्या घरी हरिपाठ सुरू करा. स्वर्ग आणि जन्नतच्या नावाखाली तुमचे शोषण होत असत हे तुम्हाला कळत नाही. तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि असेच चांगले काम करत राहा. आपल्याला एक नवा समाज तयार करायचा आहे. स्वर्ग आणि जन्नत आकाशात नसून ते आपल्या कामात आहे व आपल्या कामात आहे. छत्रपती
आहे. अरे तुम्ही पैसे घेऊन मतदान करता, गरिबांवर अत्याचार करता, महिलांवर अत्याचार करता. कोठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्रातील स्वराज्य? अरे मुलांना शिक्षण द्या, त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगले संस्कार द्या. आणि हो महिलांनो, तुम्ही फार अंधश्रद्धाळू झाला आहात, यातून काहीच साध्य होणार नाही. गावातल्या सप्त्यामध्ये महाराज लोकांना दिले जाणारे पैसे हे गावातल्या शाळेवरती व शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खर्च करा आणि अंधश्रद्धेतून दूर असे व्यवसायासाठी सुद्धा खर्च करा. कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, भुका लावून या भाळा माळ घालून या गळा, तटवृक्ष भासी द्राण द्रन्न माग नाही जाणा, तुका म्हणे द्रव्य घेती तेती तेही नरकात जाती. अरे तुम्ही माझी वेशभूषा करता, दाढी मिशा लावता, हरकत नाही, पण तुम्ही माझी नुसती वेशभूषाच करता आणि माझ्या नावाखाली तंबाखू खाता, दारू पिता आणि माझी नुसती वेशभूषाच करता, माझी नुसती वेशभूषाच करता. अरे माझी नुसती वेशभूषाच करू नका. आणि यासाठीच मी स्वराज्य उभे केले का? अरे तुम्ही स्वर्ग आणि जन्नत आकाशात पाहता, ते आकाशात नसून आपल्या कामात आहे, आपल्या पृथ्वीवर आहे. फक्त तुम्ही त्याचा शोध. या सर्वांचे विचार आचरणात आणूयात आणि परत एकदा अशा महापुरुषांच्या विचारांनी आपला भारत देश घडवूयात, भारत देश घडवूयात. नामदेवाने रचिला पाया, तुका झालाशी तू कळस. मित्रांनो, नशिबावर अवलंबून राहू नका, नशीब नाही. मित्रांनो, आपल्या कर्मामध्येच आपलं फळ आहे. तुम्ही स्वर्ग आणि जन्नत आकाशात हुडकू नका, कारण ते आपल्या कामामध्ये आहे. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. हम भारत के रहने वाले भेदभाव ना जाने, जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने. हर कष्टों को दूर करे हम, हो मुश्किल आसान. धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान, है जो इसकी शान, है जो इसकी शान. धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या नाटकातून असा संदेश मिळतो की आपण आपल्या मुलांचे दुखल्यावर असल्या भूदू गावाकडे जाण्यापेक्षा दवाखान्यात जा, तेथे डॉक्टर त्यांचे विलास करतील. आणि गावातील सप्त्यांमध्ये आपण महाराजांना पैसे देतो, ते देण्याऐवजी आपण गावातील गरीब लेकरांना द्यावे, गावातील शाळेसाठी खर्च करावे आणि अंधश्रद्धा पाळू नये. धन्यवाद. या नाटकासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. यानंतर हसी हो दौलत है, वाह वाह, हसी हो दौलत है, खर्च करने से नहीं बढ़ती है, एक गीत एक मुस्कान और महफिल सजती है.
इन नन्हे कदमों की ताल पर जरा कहिए सब दिल से बोलो तारा नारा लेकर आ रही है हमारे विद्यालय की विद्यार्थी। माता पालकासाठी सूचना आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला भरपूर जागा आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला स्नेहल नरकेने स्टेजच्या पाठीमागे जायचंय.